लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झालेला आहे, त्यांचा हप्ता पुन्हा सुरू करण्यासाठी त्यांना आता एक फॉर्म भरून द्यावा लागणार आहे. ते पण तुम्ही ऑनलाईन तुम्ही घरी बसून तुमच्या मोबाईलमधून हा फॉर्म भरायचा आहे आणि तुम्ही जर खरोखर पात्र असाल तर तुमचा हप्ता जे आहे ते पुन्हा सुरू होणार आहे. तर कोणता फॉर्म भरायचा आहे, कसा भरायचा आहे, मोबाईलवरून भरायचा आहे, पैसे लागतात का काय, काही संपूर्ण ए टू झेड माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे. त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कारण की अशाच लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट आपल्या चॅनलवरती सर्वात अगोदर भेटत असतात. नमस्कार, वाय एम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्व लाडक्या बहिणीचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर चला उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात आणि लाडक्या बहिणीचे ज्यांचे हप्ते बंद झालेत त्यांचे हप्ते पुन्हा कसे सुरू करायचे, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांचे हप्ते पुन्हा एकदा सुरू होण्याची या ठिकाणी शक्यता आहे. तर या ठिकाणी संपूर्ण माहिती पहा. आपल्या चॅनलवरती एकदम लाडक्या बहिणीचे नवनवीन अपडेट देण्यात येत असतात, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा ह्या वेबसाईटवर यायचं आहे. आता ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला कोणते काम करायचे तुम्हाला सांगतो अगोदर. या ठिकाणी पहा, ह्या वेबसाईटची लिंक तुमच्याकडे नसेल तर मला कमेंट करा, कमेंटमध्ये तुम्हाला भेटून जाईल. या ठिकाणी पहा, ladkibhin.maharashtra.gov.in ही वेबसाईट आहे. याच वेबसाईटवर तुम्ही यायचं आहे, दुसऱ्या कुठल्याही फेक वेबसाईटवर जाऊ नका. तुम्हाला जर तुमच्याकडे ही वेबसाईटची लिंक नसेल तर तुम्ही मला कमेंट करा, ही वेबसाईटची लिंक तुम्हाला मी कमेंटमध्ये टाकून देईल. तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं, या ठिकाणी पहा, पहिल्यांदा तुम्हाला एक काम करायचं आहे. ही जी लाईन दिसत आहे ई-KYCची संधी फक्त ह्याच लाभार्थ्यांना आहे ज्यांच्याकडून ई-KYC करताना चुकीचे पर्याय निवडण्यात आले आहेत. जर तुमच्याकडून चुकीचे पर्याय निवडले जरी नसले तरी पण तुम्हाला एकदा या ठिकाणी क्लिक करायचे. या ठिकाणी मी सांगाल तसं करा. तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे, म्हणजे तुमचा हप्ता सुरू व्हायला मदत होईल. कोणता फॉर्म भरायचा आहे पुढे सांगतो, मी सांगत आहे तसं या ठिकाणी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, म्हणजे तुमचं संपूर्ण लक्षात येईल. कोणता फॉर्म भरायचा आहे ते पण सांगतो, पण अगोदर हे पहा. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला पहिल्यांदा तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाका. काय टाकायचं आहे तर त्याचं स्टेटस आपल्याला चेक करायचे आहे. आपल्या आधार कार्डचं स्टेटस काय आहे, आपल्या लाडक्या बहिणीचं स्टेटस म्हणजे एरर काय येत आहे आपल्याला चेक करायचं आहे. तर या ठिकाणी पहा, आधार कार्ड नंबर या ठिकाणी टाकूयात. आता या ठिकाणी आपण जे आहे ते आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकलेला आहे. तसं आपल्याला काय करायचं, आता मी सहमत आहे यावरती टिक करायचं आहे. मी सहमत आहे यावरती टिक केल्यानंतर आपल्याला जे आहे ते पुन्हा OTP पाठवा यावरती क्लिक करायचं आहे. तर OTP पाठवावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुमच्यासमोर आहे अशा प्रकारचा हा एरर आलेला आहे. काय एरर आलेला आहे की हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही आहे. बऱ्याच लाडक्या बहिणींना आणि बऱ्याच लाडक्या भावांना या ठिकाणी लाडक्या बहिणीचे जे पती आहेत त्यांना बऱ्याच जणांना या ठिकाणी समजून येत नाही की हा आधार क्रमांक ई-KYC दुरुस्तीच्या यादीत नाही आहे. म्हणजे आमची या ठिकाणी ह्या ज्यांना असा एरर येत आहे ते पात्र आहेत का अपात्र आहेत. मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की अशा ज्या लाडक्या बहिणीला एरर येत आहे त्या क्लिअर जे आहे त्यांची KYC क्लिअर झालेली आहे, त्यांना त्यांची KYC दुरुस्ती करायची गरज नाही आहे. ह्यांची जी आहे ते सक्सेसफुल KYC झालेली आहे, त्यांना दुरुस्ती करायची काही गरज नाही आहे. अशा प्रकारचा हा एरर असल्यामुळं ह्या लाडक्या बहिणींना जर हप्ता येत नसेल तर काय करायचं तुम्हाला सांगतो, कारण की ह्यांना KYC दुरुस्ती करायची गरज नाही आहे. KYC दुरुस्ती करायची कोणाला गरज आहे, जर या ठिकाणी OTP तुम्हाला आला असता, तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा टाकून OTP पाठवा यावरती क्लिक करून तुम्हाला OTP आला असता, त्यावेळेस तुम्हाला ई-KYC दुरुस्ती करायची गरज आहे. परंतु या ठिकाणी क्लिअर सांगत आहेत की हा आधार क्रमांक ई-KYCच्या दुरुस्तीच्या यादीत नाही आहे. तर तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचं एरर येत असेल तुम्हाला काय करायचं तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला एक फॉर्म भरून द्यायचा. कोणता फॉर्म भरून द्यायचा आहे ते पण सांगतो. या ठिकाणी तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर तुम्हाला जे आहे ते अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे. आपण अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करूयात. तर या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय करायचं, पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी तुमचं अकाउंट तयार करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी पहा, क्रिएट अकाउंटवरती क्लिक करायचं आहे. क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा काय करायचं आहे आपल्याला, या ठिकाणी जे आहे ते आपल्याला आपल्या लाडक्या बहिणीचं जे नाव आहे आधार कार्डवरती ते बरोबर या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिलता तो मोबाईल नंबर द्या. ज्यावेळेस आपण नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलता तो द्या या ठिकाणी, किंवा आधार कार्डला जो जोडला आहे ते पण देऊ शकतात. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं लाडक्या बहिणीचं नाव आधार कार्डवरलं, त्यानंतर मोबाईल नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे दोनदा. पासवर्ड टाकायचा आहे दोनदा. तुमचा एकच सेम पासवर्ड बनवा आणि या ठिकाणी टाका. पासवर्ड सेम का बनवायचा आहे आणि तुमच्यात लक्षात राहण्यासारखा पासवर्ड बनवा, कारण का तुम्हाला पुढे सांगू संपूर्ण माहिती देतो. तुमचा मोबाईल नंबर टाकला आणि या ठिकाणी जे आहे ते पासवर्ड तुम्ही बरोबर बनवा तुमच्या लक्षात राहण्यासारखा. पासवर्ड आणि मोबाईल नंबर टाकला. त्यानंतर महत्त्वाचा विषय तो म्हणजे आपल्याला या ठिकाणी आपला जिल्हा निवडायचा आहे, त्यानंतर आपला तालुका निवडायचा आहे, त्यानंतर गाव निवडायचं आहे, त्यानंतर सिलेक्ट म्युनिसिपल कॉर्पोरेशन हे निवडायचं आहे. ही 4 ऑप्शन निवडले. त्यानंतर महत्त्वाचा विषय येतो ते म्हणजे या ठिकाणची टर्म आणि कंडिशन आपल्याला टिक करायचं आहे. आता टिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपल्याला कॅप्चा टाकायचा. जो आपल्याला या ठिकाणी समोर कॅप्चा येईल तो कॅप्चा जे आहे ते आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. आता टाकल्यानंतर आपल्याला जे आहे ते या ठिकाणी पहा साइन अप करायचं आहे. या ठिकाणी पहा असं बटन दिलेलं आहे.
त्यानंतर तुमचं जे आहे ते अकाउंट तयार होणार आहे. हा फॉर्म भरलेला नाही आपण, फक्त तुमचं अकाउंट तयार होईल फॉर्म भरण्यासाठी. आता फॉर्म कसा भरायचा, काय भरायचं ते आपण पुढं सांगणार आहोत. तुम्हाला नंतर बॅक यायचं आहे होम पेजवर. या ठिकाणी आपण होम पेजवर आलेलो आहोत. आता या ठिकाणी पुन्हा काय आपल्याला क्लिक करायचं आहे, अर्जदार लॉगिनवरती क्लिक करायचं आहे. आता अर्जदार लॉगिनवरती क्लिक केलं. त्यानंतर आपण जो मोबाईल नंबर दिला होता अकाउंट बनवताना, तो मोबाईल नंबर आणि जो आपण पासवर्ड तयार केला तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड तयार करायचा आहे आणि नंतर आपल्याला जे आहे ते हा कॅप्चा आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे. तर आपण कॅप्चा टाकलेला आहे आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. तर लॉग इन या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, लॉग इन जे आहे ते आपलं सक्सेसफुल झालेलं आहे. या ठिकाणी दिसतं मला लॉग इन सक्सेसफुल अशा प्रकारे झालेलं आहे. तर आपल्याला जे आहे त्यात काय करायचे, या ठिकाणी 3 रेषाचे दिसत आहेत. या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जे आहे ते ग्रेव्हन्स या ठिकाणी दिसत आहे, यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला ॲड ग्रेव्हन्स यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे आहे ते आपण पाहू शकता. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी फॉर्म येणार आहेत ओपन. कुठले फॉर्म येणार आहेत, या ठिकाणी पहिलं ऑप्शन निवडा. या ठिकाणी दिसत आहे सिलेक्ट ग्रेव्हन्स टाईप आहे, यावरती. नंतर पहिलं ॲप्लिकेशन निवडा, माय ॲप्लिकेशन. त्यानंतर दुसरं दिसत आहे ते निवडा, त्यावरती पहिलं ऑप्शन निवडा, या ठिकाणी सिलेक्ट. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी जे आहे ते तुम्हाला कोणती तक्रार आहे ते या ठिकाणी नोंदवायची आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर या ठिकाणी आधार कार्डचा फोटो या ठिकाणी अपलोड करा. या ठिकाणी आधार कार्ड नाव टाका आणि त्यानंतर जे आहे ते या ठिकाणी कॅप्चा टाका आणि सबमिट करा. अशा प्रकारे तुम्हाला तुमची तक्रार जी आहे ते सबमिट करायची आहे. आणि हा आधार कार्डचा फोटो तुम्हाला या ठिकाणी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे जाईल. त्या ठिकाणी तुमचा लाडकी बहिणीचे जे अधिकारी आहेत वरिष्ठ, त्या ठिकाणी जाईल. त्या ठिकाणी चेक केलं जाईल. तुमचा आधार कार्डवर तुमच्या नावावर कुठली चार्ज किंवा नसेल, किंवा तुम्ही जर आयकरदाता नसताल किंवा तुम्ही लाडकी बहिणीमध्ये पात्र असाल, तर तुमचा हप्ता पुन्हा सुरू केला जाणार आहे. जर तुम्ही पात्र नसाल तर तुमचा हप्ता बंद केला जाईल. अशा प्रकारे तुम्ही हा हप्ता तुमचा पुन्हा सुरू करू शकता. तुम्ही जर पात्र असाल तर, तुमच्या नावावर कुठली चार्ज किंवा नसेल, तुम्ही सरकारी नोकरीमध्ये नसाल, तर तुम्ही अशा प्रकारे तक्रार करा. तुमचा हप्ता पुन्हा सुरू होऊन जाईल. नक्कीच तुम्हाला माहिती थोडी पण आवडली असेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना पण शेअर करायला विसरू नका. तुमच्या मनामध्ये आणखीन काय प्रश्न असतील तर कमेंट करा. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.